लास्ट म्हणजे शेवटचं उपोषण आहे असं दादांनी जाहीर केलेलं आहे. त्यामुळे आमच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्यांमध्ये ज्या 58 लाख नोंदी सरकारने जाहीर केल्या त्या आमच्यापर्यंत पोहोचवल्या नाही आणि ते जे कुणबी प्रमाणपत्र काढून देण्यासाठी सुद्धा खूप आम्हाला किचकट अशी प्रक्रियेमधून जायला लागतं. तर ती प्रक्रिया सोपी व्हावी आणि ते जे 58 लाख नोंदी आहेत त्या जाहीर कराव्या. त्याचप्रमाणे हैदराबाद गॅजेट लागू केलं परंतु त्याची अंमलबजावणी त्याप्रमाणे केली नाही. सातारा गॅजेट आणि औंध गॅजेट हे मागच्या 29 ऑगस्ट 2025 सरकारने सांगून देखील त्याची अंमलबजावणी केली नाही. ते गॅजेट हे सातारा गॅजेट आणि औंध गॅजेट हे लागू करावं आणि त्याची प्रखरपणे अंमलबजावणी करावी. त्याचप्रमाणे अण्णासाहेब महामंडळाचे जे व्याजाचे आमच्या मराठा बांधवांचे हप्ते थकलेले आहेत ते हप्ते देखील सुरळीतपणे चालू करावे आणि EWS SCBC आणि जे कुणबीच्या ह्याच्यातून जे प्रशासकीय याच्यामध्ये ज्यांची नेमणूक झालेली आहे परंतु त्यांना अजून कामावर रुजू करून घेतलं नाही अशा बांधवांचे प्रश्न ज्या बांधवांवरती मराठा आंदोलनाच्या दरम्यान केसेस झाल्या त्या केसेस अजून मागे घेतले नाहीत ते प्रश्न आणि जे मराठा आंदोलन करताना ज्यांचं बलिदान गेलंय त्या कुटुंबांना त्यांचा मोबदला किंवा त्यांना जे प्रशासकीय सेवेवरती शासनाने आम्हाला आश्वासन दिलं की त्यांना कामावर घेणार म्हणून त्यांना कामावर घेतलं नाही. तर अशा प्रकारे ह्या सर्व मागण्या घेऊन मनोजदादा जरांगे पाटील 29 तारखेला आंतरवाली सराटी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार आहे. तर आम्ही मावळ तालुक्यामधून गावोगावी गाव भेट दौरा करून संपूर्ण आम्ही मराठा समाजाच्या बांधवांना विनंती आवाहन केलं आहे की आपण 29 ऑगस्ट त्या ठिकाणी यावं. त्याप्रमाणे हजारोच्या संख्येने मराठा बांधव हे आंतरवाली सराटीला मावळ तालुक्यातून पोहोचणार आहे. मागच्या सारखं पुन्हा एकदा मराठा बांधव मुंबईकडे पोच करणार आहे. जर 29 ऑगस्टच्या नंतर 2 ते 3 दिवसात जर तिथं प्रशासनाने मागण्या मान्य नाही केलं सरकारने तर 100% पुन्हा मुंबई आमचं नियोजन आहे आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मावळ तालुक्यामधून आमचं पूर्णपणे त्या ठिकाणी जाण्याचं नियोजन असेल. त्याच्यानंतर ते देखील जर तिथं जाऊन देखील जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही चक्का जाम आंदोलनाच्या म्हणजे पुढच्या तयारीत आहोत. आपल्या मावळ तालुक्यामधून एक्सप्रेस हायवे गेलाय, जुना हायवे गेलाय, रेल्वे गेलेली आहे. आम्ही जर इथं अडवला मावळ तालुक्यामध्ये जर एक्सप्रेस हायवे किंवा जुना हायवे तर आम्ही 100% वर्षा बंगल्यापर्यंत लाईन लावणार गाड्यांची. हे सरकारला आमचा इशारा आहे. तर मागच्या वेळेस असंच आंदोलन झालं होतं. मुंबईपर्यंत पोहोचले पण होतो आपण, परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर मात्र निराशाच पदरी पडली होती. तर यावेळेस पुन्हा एकदा जर काय अशा प्रकारचं आश्वासन दिलं की त्याला काही अर्थ नाही तर मराठा बांधव जरांगे पाटलांवरती विश्वास ठेवतील 100%. कारण ह्यावेळेस जरांगे पाटलांची टॅग लाईनच अशी आहे की हे शेवटचं आंदोलन असेल. जोपर्यंत मागण्या पूर्णपणे मान्य होत नाही त्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे उपोषण थांबणार नाही. नाही बोलणार आहे. भाऊ बोलतो. खरं तर प्रश्न असा आहे, मावळ तालुक्यामधून मराठा बांधव जे आहेत ते किती प्रमाणात आंतरवाली सराटी या ठिकाणी जातील आणि त्या ठिकाणी जरांगे पाटील यांना समर्थन करण्यासाठी मावळ तालुक्यातील हजारो मराठा बांधव आंतरवाली सराटी येथे जाणार आहे आणि आम्ही नुसतं बोलत नाही तर या अगोदर आम्ही करूनही दाखवलेलं आहे. त्यावेळेस दादा प्रथम वाशी या ठिकाणी गेले होते. त्यावेळेस सुद्धा संपूर्ण मावळ तालुक्यातील आमच्या सर्व मराठा बांधव बंधू भगिनींनी मोलाचं सहकार्य केलं आणि दादांबरोबर जे बांधव आले होते त्या बांधवांना 3 दिवस पुरेल इतकी शिदोरी आमच्या भगिनींनी त्या ठिकाणी वाकसे या ठिकाणी एकत्रित जमा केली होती. आणि त्यानंतर गेल्या वर्षी 29 ऑगस्टला दादा पुन्हा एकदा मुंबईला गेले होते. तर त्या मुंबईच्या दौऱ्यामध्ये पण आपल्या मावळ तालुक्यातील हजारो मराठा बांधव दादांना पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानावरती उपस्थित होते आणि तालुक्यातून असंख्य गावातून जे मराठा बांधव आझाद मैदानावरती होते तर त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती. आणि त्याचप्रमाणे पुन्हा एकदा दादांनी हाक दिल्याप्रमाणे 29 ऑगस्ट रोजी दादांनी जे आंदोलन पुकारलेलं आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपल्या मावळ तालुक्यातील असंख्य मराठा बांधव आंतरवली येथे 29 तारखेला उपस्थित राहणार आहे. आणखी प्रश्न असा आहे की जर महाराष्ट्रात जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात मराठा बांधव किंवा मराठा समाजाचे आमदार भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत. तरी सुद्धा मराठा बांधवांना आरक्षणाची लढाई करावी लागते. अगदी अटीतटीची लढाई आता आलेली आहे. 29 तारखेपासून जी लढाई चालू होणार आहे, आमरण उपोषण जे होणार आहे ते खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. एवढी मोठी लढाई लढावी लागते परंतु आमदार याच्यावरती कुणी काही बोलत नाही. एवढे
एवढे मराठा बांधवाचे आमदार असताना. त्याच्या अगोदर मगाशी तुम्ही जो प्रश्न विचारला की जरांगे पाटलावरती विश्वास ठेवतील का, तर मला त्याच्या संदर्भात थोडंसं विश्लेषण करायचं आहे. आरक्षण तर मिळणार आहे, आरक्षण काही प्रमाणात मराठा बांधवांना मिळालेलं पण आहे, परंतु दादांचं स्वप्न आहे की आपल्याला 100% कुणबीतून आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यासाठी दादांची ही लढाई आहे. आज आपण बघतो की असंख्य की जिथं आपला मराठा जो तरुण आहे त्या तरुणाला नोकरीमध्ये कुठल्या प्रकारची संधी नव्हती, परंतु दादांच्या आंदोलनामुळे असंख्य तरुण आज नोकरीमध्ये लागलेले आहे आणि आरक्षण मिळणार आहे. भला आरक्षण मिळो अगर न मिळो, परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील जो मराठा समाज आहे तो जरांगे पाटलांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहणार आहे. हे पहिलं क्लिअर करतो. दुसरं, असंख्य हे आमदार वगैरे सगळे आहेत, तर दादांनी हे जन आंदोलन पुकारलेलं आहे. सर्व जे लोकप्रतिनिधी आहे त्यांचं कर्तव्य आहे, कारण की आज आपण बघतो की जवळजवळ 75% जे आमदार खासदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, की ते मराठा समाजाचे आहे. आज मराठा समाजाने तुम्हाला भरभरून दिलेलं आहे. आज मराठा समाजाच्या मतावरती तुम्ही आज मोठी मोठी पदं भोगलेली आहे, मंत्रिपदं भोगलेली आहे. अगदी मुख्यमंत्री सुद्धा आज मराठा समाजाचे जास्त मुख्यमंत्री झालेले आहेत. तर सर्व जे लोकप्रतिनिधी आहेत, तर त्यांनी मनोज जरांगे पाटलांनी जे मराठा समाजासाठी आंदोलन पुकारलेलं आहे त्यांना भरभरून पाठिंबा दिला पाहिजे. त्या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे. जे सरकार आहे त्या सरकारवरती दबाव आणला पाहिजे आणि दबाव आणून मराठा समाजाच्या मागण्या आहेत, जरांगे पाटील जे मागण्या करतात अनेक वर्ष, त्या मागण्या परिपूर्णपणे कशा मान्य होतील यासाठी सर्व आमदार खासदारांनी प्रयत्न केले पाहिजे. इथून पुढे समजा जर अशा प्रकारचं आंदोलन करावं लागले आपल्याला, तर जे मराठा समाजाचे जे आमदार उभे राहणार पुढे त्यांच्या निवडणुकीवरती काही तुमचा अविश्वास म्हणा किंवा निवडणुकी संदर्भात काही निर्णय घेणार आहात का तुम्ही? आमदार खासदारांना आम्ही पुन्हा विनंती करतो की जरांगे पाटील मराठा समाजासाठी जे आंदोलन पुकारतात, ज्या मागण्या घेऊन आंदोलन करतात, त्या मागण्या मान्य करण्यासाठी आपण प्रयत्न करावं. परंतु यांनी घरी बसूनच स्वस्थ बसण्याचं काम केलं आणि ह्या मागण्या मान्य होण्यासाठी काहीच प्रयत्न जर केले नाही, सरकारवरती त्यांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला नाही किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, तर इथून पुढच्या काळामध्ये जेव्हा काही ह्या कुठल्या निवडणुका येतील आणि जरांगे पाटलांचा जो आदेश असेल तो आदेश आम्ही पाळून जे आमदार खासदार आज मागण्या मान्य करण्यासाठी कुठलाही पुढाकार घेत नाही, त्यांना मात्र भविष्य काळात धडा शिकवल्याशिवाय मराठा समाज राहणार नाही. एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, लड़ेंगे जीतेंगे हम सब जरांगे, लड़ेंगे जीतेंगे हम सब जरांगे. 29 ऑगस्ट चलो आंदोलन. 29 ऑगस्ट चलो आंदोलन. अजून एक या ठिकाणी मी महत्वाचं सांगेल, ज्यांना प्रलंबित आहे, ज्यांना काहीतरी क्युरी लावली आहे आणि जे प्रशासकीय सेवेत परीक्षा दिल्यात परंतु रुजू केले नाही, अशा सर्व बांधवांनी आमच्याशी संपर्क साधावा. आपण तो 28 ऑगस्टला जरांगे पाटलांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.